तात्यासाहेब मोहिते पाटील यांनी तिकीट न दिल्याने अपक्ष उभे राहिलेले सत्यजित सुर्वे भरघोस मतांनी निवडून आले आहेत। सगळीकडे त्यांचंच कौतुक होत आहे आणि त्यांच्या पत्नी सौ मंजिरी वाघमारे यांनी बोगस मतदान रोखल्याबद्दल त्यांचं देखील सर्व स्तरातून कौतुक होत आहे। आपण इथल्या नागरिकांनाच विचारूया, तुम्हाला काय वाटतं, तात्यासाहेब सत्यजित सुर्वे यांना पक्षात पुन्हा घेतील का? अहो विषय का, सत्यादादाला ना पक्षात घेतलंच पाहिजे तात्यासाहेबांनी। अहो सत्यादादाने किती चांगली चांगली कामं केलीत आमच्यासाठी, आणि आता जर समजा तात्यासाहेबांनी पक्षात नाही घेतलं सत्यादादाला तर आमदारकीला त्यांना आम्ही निवडूनच देणार नाही। अहो काय तात्यासाहेब, कुठं हरवलात तुम्ही? शब्द घेतला माझ्याकडनं, कुठं काय सांगू नका, बोलू नका आता, आणि काय सांगितलं तर नाही तुम्ही, बोला की। आज आहे सत्यजित सुर्वे, त्यानं तुलाही निवडणुकीत पाडले आणि माझ्याही उमेदवाराला पाडले। हा आपल्या दोघांचा शत्रू झाला, त्याच्यामुळे हा सत्यजित सुर्वे, त्याची बायको मंजिरी वाघमारे, त्या दोघांना मारून टाकायचंय। ए सपने, इथे जरा। रामकृष्ण हरे, देवा पांडुरंगा इट्टला। सपना, अगं माझा चष्मा कुठं सापडतोय का बघ जरा। नाही दिसत इथं कुठं। ए सपने, दमून आल्यावर घरात पाणी पिणे द्यायची पद्धत आहे का नाही? आणते, मी आणते। चलते। सपने, ऐकलं नाहीस का काय म्हणले ती? बहिरी झालीस का? आण पाणी माझ्यासाठी। आणते। चष्मा नाही दिसला मला। ठीक आहे, माया अगं का उगा चिटचिट करतेस? झालं गेलं विसरून जा। हे बघ माया, तुझा चेहराही हसरा ठेव आणि या घराचाही चेहरा हसरा ठेव। सत्या निवडून आलाय म्हणजे तुझा कोण वैरी निवडून आला नाही, तुझा मुलगाच आहे ना तो। मग चेहऱ्यावर थोडा तरी आनंद दिसू देत तुझ्या। ओ चित्रकार, सत्या निवडून आला ह्याचा आनंदच झालाय मला। माझ्या घरची माणसं माझ्या विरोधात आहेत ही कळायला माझा टाइम गेला। हे बघ माया, सत्या तुला निवडून आणण्यासाठीच उभा राहिला होता हे तुला चांगलं माहितीये, पण लोकांच्या प्रेमाने आणि विश्वासाने तो निवडून आलाय हे सत्याने जाणून बुजून केलेलं नाही। तेव्हा आता तरी सत्या आणि मंजू बद्दल तुझ्या मनात जी आडी आहे ती सोड। यातच तुझं हित आहे आणि या घराचं पण। बोलायला सोप्या गोष्टी असतात ह्या, पण ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं। लांब बसून जरा कळसोस म्हणाले तुमचं काय जातंय? बाकी काही का असं, पण ह्या निवडणुकीने आपलं कोण परक कोण ही दाखवून दिलं। तो बी एक प्रकारचा फायदा झाला म्हणायचं।
सत्या, अजून तोच विचार करतोस? जाऊ दे ना, सोडून दे आता. आज तुझा नगरसेवक म्हणून पहिला दिवस आहे. किती खुश असलं पाहिजेस तू. आणि ते जॅकेट का ठेवलं तिथं? घाल. वाघमारे, अहो झाला की आता कार्यक्रम, त्या दिवसभर ते जॅकेटच घालून बसू? हा मग, नगरसेवक आहेस तू. राजकारणी लोकांनी असंच फिरायचं असतं. तात्या साहेबांना बघितलंयस ना, कसे फिरत असतात, एकदम पॉश. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. मंजिरी सुर्वे. वाघमारे, मग तुम्ही बी नगरसेवकाची बायको आहे ना, मग तुम्ही बी असं टापटीप राहायला पाहिजे. नाही म्हणजे आता तुम्ही सकाळपासून या साडीत किती गोड दिसत होता, किती सुंदर दिसत होता. मग आता पोलीस कशाला बनला? कारण हे माझं काम, आणि मला माझ्या कर्तव्यात कसूर करून नाही चालायची. बरोबर आहे तुमचं, पण वाघमारे, जसं तुम्हाला तुमच्या कामात कसूर करून नाही चालायचं ना, तसंच नवरा बायकोनं रोमॅन्स मध्ये पण कसूर करायचा नसतो. मला चालते कसूर केलेली. सत्या, आता नगरसेवक आहेस तू. बायकोपेक्षा जास्त लक्ष लोकांच्या कामाकडे द्यायचं. असं? मग मी काय म्हणतो, मी डायरेक्ट ना वस्तीतच जाऊन राहतो, म्हणजे काय प्रॉब्लेमच होणार नाही. बेस्ट ऑप्शन आहे. पण सत्या, तुझी वनराईत रोपं लावायची आयडिया लय आवडली आहे मला. थँक्यू. वटपौर्णिमा एका वेगळ्या पद्धतीने साजरी करता येऊ शकते, हे दाखवून दिलंस तू सगळ्यांना. वाघमारे, खरं तर ना मी तुमचे आभार मानायला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही मला म्हटलं ना की प्रत्येक स्त्रीचं तिच्या हक्काचं वडाचं झाड असायला पाहिजे, तेव्हाच ही आयडिया मला क्लिक झाली. वाघमारे, तुम्ही सोबत असला ना की काहीतरी चांगलंच होतं बघा. आणि तुम्ही जर अशाच सोबत राहिला ना, तरी नगरसेवक सत्यजित सुर्वे आपल्या प्रभागाचं स्वर्ग बनवेल. सत्या, माझा विश्वास आहे तू इथल्या लोकांना त्यांच्या हक्काच्या सोयी नक्की मिळवून देशील. मी आलेच. चल निघूया ना. वाघमारे, मी काय म्हणतो, निघूया आपण, पण त्याआधी ना जरासं. सत्या चल. वेळ आहेस का? वर्दीत आहे, चल पटकन. सत्या, काय रे, आत्ताच आलाय ना तुम्ही? मग आता लगेच कुठे निघालाय? पप्पा, नगर परिषदेत नगरसेवक म्हणून पहिला दिवस आहे ना आज, त्यामुळं वेळच जायला पाहिजे. खूप खूप अभिनंदन आणि मनापासून शुभेच्छा. सावकाशचा. पप्पा, एका नव्या भूमिकेत एक नवीन प्रवास सुरू करतोय मी, त्यामुळं असंच घराच्या बाहेर नाही पडू शकत. पप्पा, नवीन जबाबदारी स्वीकारताना मला तुमचा आशीर्वाद हवाय. तुमचा हात सदैव माझ्या डोक्यावर असू दे. बंड्या, नवीन प्रवासाला सुरुवात करतोयस ना, तर एक गोष्ट सांगतो. हे बघ, तू आता फक्त एक मुलगा किंवा एक नवरा नाहीये, किंवा या फॅमिलीचा सदस्य असं नाहीये. तू आता या समाजाचा एक जबाबदार नागरिक आणि या समाजाचा एक घटक झालायस. सत्या,
देहापासून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, समाज लागतो आणि या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, ही गोष्ट कधीच विसरू नकोस. नेता हा समाजाला पुढे घेऊन जाणारा असावा. एक गोष्ट लक्षात ठेव सत्या, तुला लोकांनी त्यांचं भलं करण्यासाठी निवडून दिलंय. त्यांनी तुला जे मत दिलंय ते फक्त मत नाही तर तो तुझ्यावरचा एक विश्वास आहे आणि त्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देऊ नकोस. समाजाचं, गोरगरिबांचं हित हेच तुझं ध्येय असलं पाहिजे. या समाज कार्याचा घेतलेला वसा कधीच टाकू नकोस. बंड्या, मी तुझ्या बाबतीत नेहमीच चुकीचा अंदाज बांधला. मला सतत असं वाटायचं की तू गल्लीतला एखादा गुंड होतोयस, पण नाही, तू तुझ्या आयुष्याला एक वेगळी दिशा दिलीस. एक बाप म्हणून खूप अभिमान वाटतो मला तुझा आणि खूप आनंद होतोय की तू माझा मुलगा आहेस. बंड्या, खूप मोठा हो, आभाळा एवढा मोठा हो, कारण या समाजाचं भलं करण्याचं दान देवानी तुझ्या पदरात दिलंय. अरे ही तर फक्त सुरुवात आहे. तुला या समाजासाठी, या देशासाठी खूप काही करायचं. एक मुलगा म्हणून तू माझा अभिमान आहेस सत्य. पप्पा, तुमचा आशीर्वाद असेल ना तर अख्खं जग सुद्धा जिंकेन. आणि पप्पा, ह्यो काही रडायचा दिवस नाही, हसायचा दिवस आहे. येतो पप्पा. सत्या थांब. सत्या, चांगल्या कामाची सुरुवात ही आई वडिलांच्या आशीर्वादाने करायची असते. वडिलांचा आशीर्वाद घेतलास, मम्मीचा आशीर्वाद नाही घेणार. त्याची गरज वाटत नाही मला. अशी कशी गरज नाही वाटत? सत्या, आईच्या आशीर्वादाशिवाय सगळं काम अपुरं असतं. मला उशीर होतोय, निघायला पाहिजे. सत्या, सत्या, किती बी झालं तरी त्या तुझ्या जन्मदात्या आई आहेत. जन्मदात्याच्या आशीर्वादाशिवाय प्रत्येक काम अपुरं आहे. सत्या, सत्या, हे बघ, मंजू बोलते ते बरोबर आहे. आईचा आशीर्वाद घेऊन जा. पप्पा, ज्या बाईनं तुम्हाला एक नवरा म्हणून सुद्धा चांगली वागणूक दिली, तिचा आशीर्वाद घ्यायला लावताय तुम्ही मला. सत्या, सत्या, आई ही आई असते. हे बघ, एक माणूस म्हणून त्या आपल्याशी वाईट वागलेही असते, पण एक आई म्हणून त्या तुझ्याशी कधीच वाईट वागल्या नाहीत. सत्या, हे बघ, तुझ्या काही गोष्टी त्यांना खटकल्या असतील, पण आई म्हणून त्या वाईट आहेत असं होत नाही ना. सत्या, आज तुला त्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. एवढं ऐक माझं प्लीज. प्लीज सत्या, प्लीज. तू स्वतःहून हात मारताना. चल, एकदा ऐक. चल प्लीज, चल. मम्मी, मम्मी,
सत्या, तू हाक मारलीस मला. नवीन कामाला सुरुवात करतो म्हणून तुझा आशीर्वाद घ्यायचा होता. माझ्या लेकरा कोकरा वागरा, मला ठाव होतं का तुझ्या मनाला पाजर फुटणारच म्हणून. हे सगळं मी फक्त वाघमारे सांगतात म्हणून करतो. मी निघतो, मला उशीर होतो. माया, सत्य आता तुझ्याशी जे वागतोय ना त्याला सर्वस्वी तू जबाबदार आहेस, सत्य नाही. ब्रट, मम्मी साहेब, काल रात्री तुम्ही जे माझ्याबरोबर वागलात ना त्यावरून मी आज हे करायला बी नाही पाहिजे होतं. कालच्या प्रकरणावरनं खरं तर मी तुम्हाला बेड्या ठोकायला पाहिजे होती. पण एका नगरसेवकाच्या आईला जेलमध्ये जाणं शोभून दिसलं नसतं. परत असं वागायचं नाही. अरे काय चाललंय काय? आमच्या पक्षाचे तरुण तडफदार कार्यकर्ते, उद्याचं भविष्य इतकं शांत कसं काय? काय झालं जातं साहेब? काय काम होतं का? सांगा, फक्त 0 मिनिटात करून टाक. अरे माझ्या तालमीत तयार झालेले तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगावी लागते का? आता सर काय कळलं नाही. उद्याची काय तयारी? उद्याची तयारी कसली? अरे तुमचा मित्र सत्या निवडून आलाय, नगरसेवक झालाय, लोकसेवक झालाय. त्याचा सत्कार नको करायला? मिरवणूक काढायला पाहिजे की नाही? मिरवणूक काढा, दणक्यात मिरवणूक काढा. अख्ख्या साताऱ्याला कळलं पाहिजे तात्या साहेबांचा आशीर्वाद निवडून आलाय भरघोस मतानं. बरोबर तात्या साहेब, बरं झालं आठवण करून दिली. आता लगेच कामाला लागतो. चला. काय पैशाचं झाड आहे काय? नाही तात्या साहेब, एवढा मोठा सत्कार करायचा, मिरवणूक काढायची, पैसे नाही लागणार. सत्य आपला घरचा माणूस आहे, सगळा खर्च मी करणार. दणक्यात मिरवणूक झाली पाहिजे. पंकज, काय रे, इथं का आलो आपण? मला वाटलं तुम्हाला तुमच्या घरची आठवण येत असेल. अच्छा, पण तुला तर घाई होती ना? मम्मी साहेबांना बी तेच सांगितलंच निघताना. वाघमारे, तुम्ही तिचा विषय तेवढा काढू नका बघ. बरं ठीक आहे, पण का आलो आपण इथं अचानक? आधी काय आयडिया पण नाही दिलीस. वाघमारे, माझी इच्छा नसताना बी तुम्ही मला मम्मीचा आशीर्वाद घ्यायला हवा. इच्छा नसताना म्हणजे? आई येत त्या तुझ्या. असू दे वाघमारे, एक वेळ मला तिचा आशीर्वाद नाही मिळाला ना तरी चालत, पण मला तुमच्या आईंचा आशीर्वाद हवाय. नवीन आयुष्याची सुरुवात करताना मला आईंचा आशीर्वाद घेणं लई गरजेचं वाटतं. चला या. काय रे, कुणी आहे का घरात? ए सत्या, हळू जरा, घाबरती. कोण आहे? सत्यजितराव, म्हणजे तुम्ही? थांबा थांबा, 2 मिनिटं थांबा.
ये ग पुढं. बया 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 बया, कोण आलंय आमच्या घरला? साक्षात शाहपुरीचं नगरसेवक आले ती आणि आमचं लाडकं जावई बापू. अगं सुनंदे, अगं एवढी मोठी निवडणूक निवडून आली ती जावई बापू, आणि तू असं साधं सुद्धा त्यांचं स्वागत करणार आहेस की? असं औक्षण बिक्षण करायचं? थांबाव, मी आरतीचं ताट घेऊन येते. आत्या राहू दे, काही गरज नाही. असं कसं राहून दे, आलेच मी. नमस्कार. एवढे मोठे नगरसेवक झालात, आता भारी झालं. हो, बाजूला. जावई बापू, बरं झालं आलासा तुम्ही. जोडीने आल्यासा ती एक बरं केलं बघा. नाही म्हणजे मी सुनंदीला म्हणतच होती बर का, एवढं निवडणूक झाली त्या गडबडीत मंजू लई दिवस झालं घरला आली नाही. आता तुम्ही जोडीने आलासा ती लई बरं केलं. धरा जावई बापू, थांबा. इथं बसा, इथं या. बसा बसा. बस. अहो तुम्ही एवढी मोठी निवडणूक लढून आलायचा, मला ठाव होतं तुम्हीच निवडून येणार. सुनंदे, आज जेवणात काय तर चांगलं गोडधोड बनवू. जावई बापू आल्या ती, नगरसेवक बनून आल्या ती. जावई बापू, तुम्ही निवडून आल्या पण आहे, मला लय आनंद झाला बघा. होय. काय गाते, पण तू तर मम्मी साहेबांचा प्रचार करत होतीस ना? नाटी कुठली. अग कसं असतंय आमरे, आता त्या आपल्या सोयऱ्या आहेत त्या म्हणल्या वाईस त्यांच्यासाठी काय तर केलं पाहिजे ना, म्हणून. नाहीतर का नाही जावई बापू म्हणजे मनात ना का नाही आम्ही जावई बापूंच्याच बाजूने होतो. होय, हाय का नाही? हा म्हणजे आम्ही गुपचूप तुमचाच प्रचार करत होतो, खरं सांगतोय. नाही तर आम्हाला काही येड लागलंय फाटलेल्या साड्या आणि त्या पाण्याच्या बाटल्या द्यायला. अहो जावई बापू, आम्ही तुम्हालाच मत दिलंय. आता कामाचा माणूस कोण आहे हे काही ठाव नाही आम्हाला, काय का नाही? अहो तुमच्या कामाची चर्चा अख्ख्या साताऱ्यात आहे. मग एवढं काम करणाऱ्या माणसाला निवडून नाही आणणार माणसं तर कोणाला आणणार? आणि कसं आहे जावई बापू, आम्हाला बी हक्काने तुमच्याकडे मदत मागाय झालं ना. मदत? हा बोला आत्याबाई, काय मदत पाहिजे तुम्हाला? ते जरा आमच्या डीजेला सरकारी नोकरी लागते का, ती तुमच्या ओळखीने बघा की जरा. नाही म्हणजे कसं, त्याला एकदा का कायमची नोकरी लागली का नाही की त्याच्या लग्नाचं बघाय, तेवढीच घराला जरा मदत होईल व हातभार लागेल. काय आत्याबाई, तुम्ही तर गंमतच करता बघा. आता मी नगरसेवक होईपर्यंत माझा राग करायचा, आणि अचानक आता पार्टीच बदलली की तुम्ही. जावई बापू, कशाला आता मागचं उकरून काढायचा? नाही म्हणजे झालं गेलं, गंगेला मिळालं म्हणायचं, पुढं जायचं. बर, नाही ते काय, त्या डीजेच्या नोकरीची गॅरंटी काय मला देता येईल, पण तुमच्या कारभाऱ्याला नोकरी देऊ शकतो बघा. मला नाही, माझं वय झालंय ना लय, आता मला जमत नाही. दम तुम्ही लगेच आमच्या डीजेला द्या, ते वयात आले आता ना. हे बघा, माझ्याकडं जे शक्य आहे ते मी तुम्हाला सांगेन. बरं चला, मला उशीर होतोय, ज्या कामासाठी आलोय ते करू द्या मला. आई, आशीर्वाद द्या. औक्षवंत व सत्यजितराव. मंजू, घरी गेलीस की जावई बापूंची नजर काढा. आम्ही लई भाग्यवान आहोत, एवढा कर्तबगार जावई आमच्या नशिबात आला. माझे आशीर्वाद तुमच्या दोघांच्या पाठीशी कायम आहेत. आई चल, उशीर होते, मला पण ड्युटीवर जायचं येते. सत्यदाजी, ऑल द बेस्ट. थँक्यू अमरे, येतो आहे.
पाहिली दे येतो आता सारख्या सारख्या सत्यजित रावांचा विजय असो. किती झाले सध्या तू आतोबांना नोकरी द्यायचा विषय कशाला काढलास? कशाला करायची त्यांची मदत? कशी लोक आहेत ती माहिती आहे ना. हे बघ सत्या, तुला मदत करायची असेल तर चांगल्या लोकांची मदत कर, ज्यांना त्याची जाणीव आहे अशा लोकांची मदत कर. हो वय वाघमारे, ते मी असंच बोललो. तो आत्तोबा किती कामचोरा माहिती आहे ना तुम्हाला, म्हणून जरा त्याची मजा करत होतो. मग ठीक आहे, बर चल येते मी. वाघमारे, अहो आज तुमच्या नवऱ्याची नगरसेवक म्हणून पहिली परिषद आहे. मग एवढ्या महत्वाच्या दिवशी तुमच्या नवऱ्याचं तोंड गोड करावं असं नाही वाटत का तुम्हाला? अरे होय की, पण आता दही साखर कुठून आणणार? एक काम करते, मी पप्प्याकडनं साखर घेऊन येते. हो वाघमारे, तुम्हाला असं कुणी सांगितलं की फक्त साखरेनंच तोंड गोड करता येतं? सत्या, उगाच चावटपणा नको. वाघमारे, अहो तुमच्या नवऱ्याला किमान एक मिठी तर मारू शकता ना. सध्या इथं ठीक आहे, समजू शकतो. चला येतो मग. सत्या, सध्या असं ऑल द बेस्ट केलं तर चालेल? चालेल की. आहे का आता? हे असं होतं बघा, तुमचा हात हातात आला ना की मला कुठंच जाऊ वाटत नाही. आता असं वाटतंय वाघमारे की इथंच थांबावं. नगरसेवक साहेब जा आता, उशीर होईल पहिल्याच दिवशी. ठीक आहे, येतो. सत्या, अजून दे. दणक्यात काढायची, दणक्यात अशी मिरवणूक काढायची. नुसतं साताऱ्यात नाही, सगळ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे तात्या साहेबांचा पठ्ठ्या निवडून आलाय. होता कसं? पोलीस परमिशन घेतली, बाकी तुम्ही बघा. हा येतो. तात्यासाहेब, त्या सत्यामुळे आपल्याला हार पत्करावी लागली, तरी त्याचं एवढं कौतुक करताय तुम्ही. आणि एवढे पैसे द्यायची काय जरूर होती, आणि ते पण त्याच्या मिरवणुकीसाठी. एखाद्या माणसाला जमिनीवर दणकण पाडायचं असेल ना, त्याच्याबद्दल एवढं गोड बोलायचं, त्याला एवढं खुश करायचं, इतकं हवे जाऊ द्यायचं, तसाच हवेतच गेला पाहिजे. ताई, ओ ताई, ताई मला जेलमध्ये टाका ना जेलमध्ये. घाला माझ्या हातात बेड्या आणि मला बंदीगृहात बंद करा. काय बोलताय? काय गुन्हा केला तुम्ही? गुन्हा काय नाही केला, पण तरीही टाका. अहो बाबा, असं कसं आत टाकायचं? काही गुन्हा केला नाही तर नाही टाकू शकत. जा आता इथून. अहो ताई, असं नका करू. खरंच मला अटक करा तर मला आत टाका. अहो पण का टाकायचं जेलमध्ये? तुम्ही काय चोरी केली का? का मारहाण केले? मग का अटक करायची तुम्हाला? अहो तसं नाही होत ताई, माझ्या नशिबी शनीचा कोप आहे. 2 दिवसासाठी जेलमध्ये राहणं
माझ्या नशिबात आहे आणि नशिबाच्या विरुद्ध कोणी वागू शकतं का? खरंच मला जेलमध्ये टाकावं. हो, काय बी काय बोलताय? जेलमध्ये आल्यानंतर काय शनी टाळता येतो? अहो, माझं ज्योतिष ज्ञान तगडा आणि चांगला आहे. मला खूप वर्षाचा अनुभव आहे. अहो बाबा, असं नाही आत टाकू शकत. काही गुन्हा नसेल तर तुम्ही जा, घरी जा. ती सांगते ना घरी जायला. हे बघा बाबा, सगळं मान्य, पण अशा निष्पाप माणसाला आम्ही जेलमध्ये नाही टाकू शकत. तुम्ही जा घरी. ज्योतिष बाबा, आज एकटच? पोपट कुठे? भविष्य सांगणारा पोपट. लका 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 लका, पोपट भविष्य सांगतो म्हणे, ऐकलं का? पाखंडी कुठले. तुम्ही माझ्या ज्ञानाची चेष्टा कशी करू शकता? मला जे दिसतं तेच घडतं. आजपर्यंत माझी भविष्यवाणी कधीच खोटी ठरलेली नाही. गुरुजी, अहो काय केलं हे? माझ्या हात उचलला तू? माझ्या हात उचलला? एवढी हिंमत झाली तुमची का वर्दीतल्या पोलिसावर हात उचलतो तू? खुसफुटे साहेब, सोडा त्यांना. एक मिनिट, वाघ मारा, शांत वाच तुम्ही. अहो खुसफुटे सर, तू माझा हात उचलला? आता 2 दिवस तुला आत टाकतो. 2 दिवस आत ठेवला का नाही तुझा माज उतरत. खुसफुटे सर, पुन्हा हात उचलतो, तुला कळलं पाहिजे. काही म्हण, त्यांनी सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरली. 2 दिवस गेले जेलमध्ये. चल. मम्मी साहेब, कालच्या प्रकरणावरनं खरं तर मी तुम्हाला बेड्या ठोकायला पाहिजे होती, पण एका नगरसेवकाच्या आईला जेलमध्ये जाणं शोभून दिसलं नसतं. परत असं वागायचं नाही. नेबळट, तुझी लायकी सोडून वागायला लागली ना तू? तुला ह्या घरातनं नाही तर जगातनं हाकली पाहिजे. या घरातनं जर तुला हाकवली का नाही तर पुन्हा माझ्या सत्याच्या जवळ येशील तू. नाही, तुझा एकदाचा इशेच संपते का नाही बघ. ये, ज्याचा निशाणा एकदम परफेक्ट आहे ना अशा माणसाचं नाव सांग मला. असा निशाणा बसला पाहिजे का नाही, का समोरचा गारदच झाला पाहिजे. असा माणूस घावला का नाही का फोन कर मला. निबळट, नाही तुला या घरातनं तिरडीवरनच बाहेर काढली ना, नाव सांगणार नाही. माया सुरू दे.